नमस्कार, मी भारती. स्वागत आहे तुमचं आवाज भारतीमध्ये. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. अनेक उमेदवार रणांगणात आहेत. अशाच उमेदवारांच्या आपण भेटीगाठी घेतोय. त्यांच्या मनात नेमके काय प्रश्न आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रुपालीताई मेहत्रे. ताई नमस्कार. नमस्कार. तुमची पहिली ओळख करून द्या. मी सौ रुपाली रमेश मेहत्रे. आता तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं निवडणूक लढवत आहात, तर तुम्हाला ही निवडणूक का लढवायची? आपल्याकडे रस्ते, आरोग्य, शिक्षण ह्या संदर्भात येणाऱ्या अडचणींसाठी मी ही निवडणूक लढवण्याचा निश्चय केलेला आहे. आपल्या माहेरी किंवा सासरी अशा कोण व्यक्ती आहेत का ज्या राजकारणात आहेत आणि त्याचा टच तुम्हाला आहे, असल्यास त्यांचा तुम्ही कशा प्रकारे फायदा करून घेणार? नाही, माझ्या माहेरी किंवा सासरी कोणीही राजकीय क्षेत्रामध्ये नाही आहे, पण आमच्या अर्थसंपदा पतसंस्थेच्या माध्यमातून आमचे जे काही सामाजिक कार्य होतात त्याचा फायदा मला नक्कीच या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. सामाजिक कारणाचा जो काय फायदा आहे तो निवडणुकीत होईल, हे तुम्ही ठामपणे कशावर सांगू शकता? की सामाजिक कार्याला जर राजकीय कार्याची जोड दिली तर निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो आपल्याला. आपलं शिक्षण काय झालंय आणि आपल्या या शिक्षणाचा राजकारणाला कसा फायदा होईल? माझं शिक्षण 12वी कॉमर्समधून झालेलं आहे. तसेच मी 12 वर्षापासून हेल्थ इन्शुरन्समध्ये काम करत आहे, तर ह्याचा मला नक्कीच भविष्यामध्ये उपयोग होईल. शिक्षण जरी तुमचं 12वी कॉमर्स झालं असलं तरी तुम्ही आता जनतेच्या मनात कितीपर्यंत पोहोचले आहात? तेवढे जनतेत गेलेले आहात का? लोकांच्या मनात तुम्ही तेवढी घरं केलेली आहेत का? हो, आम्ही आमचे काही विठाई टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि पतसंस्था, तसेच आमचा जो स्टार हेल्थ इन्शुरन्सचा बिझनेस आहे त्या माध्यमातून आम्ही भरपूर लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. अशी कोणती कामं आहेत लोकांची जी तुम्ही केलेली आहेत? आमचे अर्थसंपदा पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही भरपूर अशा शाळा दत्तक घेतलेल्या आहेत. मुलांना म्हणजे शिक्षणासाठी काय मदत लागत असेल तर ते आम्ही करतो. तसेच आम्ही अल्पदरामध्ये ट्रिप अरेंज करतो. तसेच स्टार हेल्थच्या माध्यमातून आम्ही भरपूर लोकांना मेडिक्लेम सेवा दिलेली आहे. जर पक्षानं तुम्हाला तिकीट नाकारलंच तर तुमची भूमिका काय असणार आहे? पक्षाने जर तिकीट नाकारलं तर जे काही भविष्यामध्ये पक्ष जो काही निर्णय देईल त्याबरोबर आम्ही सहमत असू आणि ते इथून पुढेही आमची सामाजिक कार्य जी असतील ते चालूच राहतील. आपल्या नारायणगाव वारुळवाडी गटात अशी कोणती जी कामं आहेत जी तुम्हाला प्रकर्षाने जाणवलीत का ही कामं जी आहेत ती झाली पाहिजेत? सर्वात मेन तर रस्ता आणि जो आपला जिल्हा परिषदेची शाळांची गुणवत्ता आहे ती उंचवण्याचा नक्कीच प्रयत्न झाला पाहिजे. पुन्हा जे आपलं मेडिक्लेम क्षेत्रातील जे आरोग्याच्या बाबतीत ज्या समस्या आहेत त्या देखील आपण म्हणजे हे करण्याचा प्रयत्न करूया. अशा कोणत्या समस्या आहेत आरोग्याच्या बाबतीत? मेडिक्लेम क्षेत्रात गैरसमज अनेक आहेत लोकांमध्ये, तर ते कोणते आहेत? गैरसमज म्हणजे की लोकांना असं वाटतं की आपण आजारी पडल्यानंतर की मुंबईसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्येच गेलं पाहिजे, की तिकडे आपला जो म्हणजे आपल्यावर जो उपचार होतो तो चांगल्या प्रकारे होतो. हा लोकांचा गैरसमज आहे की आपण ग्रामीण भागामध्ये राहून पण सुसज्ज हॉस्पिटलची जर आपण हे केली तर लोकांचा इथेच उपचार होऊ शकतो. तुमचा असा मानस आहे का तुम्हाला इथंच नारायणगाव वारुळवाडी गटात एक सुसज्ज असं हॉस्पिटल तयार करायचं आहे? हो, नक्कीच. आपल्यासोबत होत्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रुपालीताई मेहत्रे. आपण आता अशीच आशा करूयात की पक्षाने त्यांना तिकीट द्यावं आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपण त्यांना पाहावं. धन्यवाद.